धर्मात श्रीहरी विष्णूला विशेष महत्त्व आहे. जगाच्या कल्याणासाठी श्रीहरी विष्णूंनी पृथ्वीवर अनेक अवतार घेतले. त्यापैकी एक म्हणजे श्रीकृष्ण अवतार. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे या तिथीला जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी लाडू गोपाळांची विधिवत पूजा आणि व्रत देखील केले जाते. या शुभ मुहूर्तावर श्रीकृष्णाचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर या पूजा दरम्यान जन्माष्टमी व्रत कथेचे अवश्य पठण केले पाहिजे. या व्रत कथेचे पठण व श्रवणाने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जन्माष्टमी व्रतकथा. द्वापार युगात मथुरेत कंस नावाचा राजा होता. तो खूप अत्याचारी होता. त्यामुळे बरेच लोक त्रस्त झाले होते. कंस राजाने आपल्या बहिणीवर जास्त प्रेम होते. त्याने आपल्या बहिणीचे वासुदेवाशी लग्न लावून दिले. लग्नानंतर देवकी आणि वासुदेव त्यांच्या राज्यात सोडायला जात असताना अचानक आकाशवाणी झाली, हे कंसा, तुझ्या बहिणीला तिच्या सासरी सोडायला जात आहे. मात्र तिच्या पोटी जन्माला येणारे 8वे अपत्य तुझ्या मृत्यूचे कारण बनेल. हे ऐकून कंस रागावला आणि वसुदेवाला मारायला निघाला. अशा परिस्थितीत देवकीने आपल्या पतीला वाचवण्यासाठी कंसाला सांगितले की जे काही मूल जन्माला येईल ते मी तुझ्या स्वाधीन करीन. यानंतर कंसांनी दोघांना तुरुंगात टाकले. कंसाने तुरुंगात टाकल्यानंतर देवकीने एक एक करून 7 मुलांना जन्म दिला. पण कंसाने सर्व मुलांचा वध केला. या दरम्यान योगमायाने 7वे मूल माता रोहिणीला दिले. त्यानंतर माता देवकीने 8व्या मुलाला जन्म दिला. हे 8वे अपत्य दुसरे कोणी नाही तर श्रीहरी विष्णूचा अवतार श्रीकृष्ण आहे. त्याच काळात रोहिणीची बहीण माता यशोदा हिने मुलीला जन्म दिला. दरम्यान माता देवकीच्या कारागृहात प्रकाशाचे किरण आले आणि श्रीहरी विष्णू प्रकट झाले. श्रीहरीने वासुदेवाला सांगितले की या मुलाला नंद बाबाच्या घरी घेऊन जा आणि तिथून त्याच्या मुलीला घेऊन ये. वासुदेवांनी परमेश्वराच्या आदेशाचे पालन केले. बाळ कृष्णाला नंदबाबाच्या घरी सोडून नवजात मुलीसह परत आले. कंसाला माता देवकीला 8वे अपत्य झाल्याची बातमी कळताच तो ताबडतोब कारागृहात पोहोचला. त्याने देवकीकडून मुलीला हिसकावून खाली फेकण्याचा प्रयत्न केला. पण मुलगी त्याच्या हातातून निसटून आकाशाकडे गेली. एवढ्यात ती म्हणाली, हे मूर्ख कंसा, जो वध करणार आहे त्याने जन्म घेतला आणि तो वृंदावनात पोहोचला आहे. आता तुला तुझ्या पापाची शिक्षा नक्कीच मिळेल. ती मुलगी दुसरी कोणी नसून ती स्वतः योगमाया होती.